जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. आय जस्ट हॅपन टू कम हिअर आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर ह्यापुढे बी केअरफुल आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसची आहे हेच सत्य आहे. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे, कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. वैदेही, मी RBK म्युझिकचा कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करतो. काय? मानस, हा, हात जोड. हो. मानस, हा, हात जोड. हो.
हाय वैदेही, पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तू आत्ता इतक्या उशिरा दिवस संपल्यावर हे बोलायला फोन केलायस? काय करणार, मला वाटलं तू फोन करशील पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला, पण तू केलासच नाहीस. सो मी खूप वाट पाहिली आणि मीच फोन केला. सो पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे बघ कसं आहे माहितीये का, मी ना आज दिवसभर खूप बिझी होते माझ्या घरी. माझा नवरा, माझी मुलगी, माझं घर, या सगळ्यात मी इतकी बिझी होते ना की बाहेरच्या कोणाला फोन करून विश करावं असं वाटलं नाही मला. पण मला दिवसभरात तुला विश करायची आणि तुझ्याकडून विश करून घेण्याची इच्छा होती ना. सो मीच फोन केला. बट लाईक आय सेड की आता खूप उशीर झालाय आणि इतक्या रात्री आमच्यात फोन करत नाही, नातेवाईकांना पण नाही. आपली तर नुसती ओळख. त्यामुळे प्लीज यापुढे मला इतक्या रात्री कधीच फोन करू नकोस. प्लीज रिमेंबर दॅट. आय वुड अप्रिशिएट इट. बस काय वैदेही, वर्षाच्या पहिल्याच दिवशी रागवणारेस म्हणजे वर्षभर मी तुझा राग सहन करायचा आहे काय? त्याचं कसं आहे ना, चुकीच्या आणि लिमिट सोडून वागण्याला रागवायला मला मुहूर्त लागत नाही. यू बेटर रिमेंबर दॅट. आणि ह्यापुढे असं वागताना नीट विचार कर. गुड नाईट. काय झालं, एवढं काय बोलत होतं? मला दिवसभर विश करायला फोन केला नाहीस. हा जरा आगाऊ आहे का? आणि ही काय वेळ आहे का फोन करायची? एक्झॅक्टली तेच म्हणाले मी, म्हणूनच मला राग आला. आणि ना मला त्याचा अंदाजच येत नाही. अरे खूप शार्प आहे तो, म्हणूनच ना मी बरोबर हँडल करते त्याला. वैदेही, एव्हरीथिंग इज ओके ना? म्हणजे माझी काही मदत? नो चिल. एवढं काहीही सिरियस नाहीये. आणि तुझी मदत लागलीच तर मी सांगेन तुला. डोंट वरी. आय हँडल इट. चिल. आय एम जस्ट ट्राइंग टू फिगर आउट फ्यू थिंग्स. त्याचा अंदाज येत नाहीये मला. डोंट वरी. आणि मी काय म्हणतोय, हा शुभम तुझ्यावर लाईन वगैरे मारत नाहीये ना? असेल. चांगलंय ना? काय 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 चांगलंय? तुझ्यावर मी सोडून कोणीच लाईन मारू शकत नाही, कळलं ना? अच्छा, इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर? नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ना माझ्या प्रेमाचा डेमो द्यावा लागेल तुला, मग कळेल. तो फोन उचलत नाहीये. कुठे आहे तो? काही आयडिया आहे? कुठे तो म्हणजे? तुमचंच ठरलंय ना लंचसाठी भेटायचं. अगं तुलाच भेटायला निघाला तो. गार्गी, इथून सरळ गेलीस ना की तुला राईट हँड साईडला बस स्टॉप दिसेल. आलं लक्षात. बघ, स्वतःची काळजी घे. जे काही करशील ते नीट कर. आम्हाला परत बघायचंय तुला. तुम्हाला काय वाटतं, मीरा कामत दोषी आहेत का? आणि तुमची त्यांची भेट झाली आहे? बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं पाहिजेत मॅडम. बोला मॅडम, बोला. मॅडम बोला काहीतरी, आम्हाला उत्तरं पाहिजेत मॅडम. प्लीज मॅडम बोला काहीतरी. मला माफ कर आरोही, तुला नाही ते बोलले मी. खरं तर माझी गेल्या जन्माची पुण्य आई म्हणून तुझ्यासारखी सूट मिळाली मला. आरोही, मला सोडायचं म्हणजे तुम्हाला परत फिरून यावं लागणार. तुम्हाला ऑफिसला पोचायला उशीर होईल. मी सोडतो म्हणालो ना मनवा. तुम्ही इथे शाळा भरू शकत नाही. पुढच्या 3 दिवसात शाळा बंद करायची. आपण उद्या तुझ्या घरी येणार आहे. आपण घरी आलो की तू असं काहीतरी कांड करायचं की तुझ्या आत्याने तुला कान पट्टा वाजवला पाहिजे, कणकणीत. मला संसाराच्या गोष्टी शिकवताना सतत मी तुमचं ऐकून घ्यायचं. काय ऐकायचं मी तुमचं? आणि मुळात कोणाकडून ऐकायचं? ज्यांच्या स्वतःच्याच संसाराचा काही पत्ता नाही. आजपर्यंत तुमचं मी खूप ऐकत आले आत्या, पण आता फक्त
कामाशी काम ठेवायचं. माझ्या संसाराबद्दल तर बोलायचंच नाही. आणि जर बोलला तर माझ्या एवढी वाईट दुसरी कोणीही नसेल.